आपल्याकडे ज्या पदार्थांमध्ये चिकटपणा जास्ती आहे अशा सगळ्या पदार्थांवर वर्ण तेल किंवा तूप घालायला सांगितलेलं आहे. जसं मोदक आहे, मोदकाची जी उकड असते ही खूप चिकट असते आणि म्हणून मोदकावर तूप घातल्याशिवाय खायचं नाही. भाकरीचं पीठ चिकट असतं, त्याच्यावर तेल घातल्याशिवाय खायचं नाही. गट्स क्लिनिंगचाच हा एक भाग आहे. नमस्कार. गट्स क्लिनिंग हल्ली शंका सुद्धा इंग्रजी भाषेत विचारायला लागलेली आहेत लोक. गट्स क्लिनिंग म्हणजे नेमकं काय? तर त्या आतड्यामध्ये अडकलेला मळ असतो तो स्वच्छ कसा करायचा हेच विचारायचं असतं. 2-3 प्रकार बघता येतात. निसर्गोपचारामध्ये काही उपाय सांगितलेत, आयुर्वेदामध्ये काही उपाय सांगितलेत. त्याच्यात 1 नंबरला जो उपाय सांगितलाय तो आहे बस्ती चिकित्सा. अप्रतिम चिकित्सा आहे सांगितलेली ही. गट्स क्लिनिंगसाठी अत्यंत उपयुक्त. आयुर्वेदामध्ये पंचकर्म जी सांगितली आहेत, ह्या पंचकर्मांसाठी त्याची काही इंडिकेशन्स आहेत. बेंबी हे जर सेंट्रल धरलं शरीराचं, बेंबीच्या वरच्या भागात जे दोष अडकलेले असतात त्यांना बाहेर काढण्यासाठी वमन म्हणजे उलटीचं औषध घ्या. बेंबीच्या खाली जे काही अडकलेलं असतं ते बाहेर काढण्यासाठी विरेचन नावाची क्रिया. आणि बेंबीची 4 बोटं वर आणि 4 बोटं खाली, बेंबीचा हा जो पट्टा आहे, नाभीचा जो पट्टा आहे, कमरेचा जो भाग आहे, एवढ्या भागात जर दोष अडकलेले असतील तर काय करायचं? यासाठी बस्ती नावाचा प्रकार करायचा. आज पाश्चात्य डॉक्टरांनी त्याच्यात संशोधन करून काय इंटेस्टायनल डुश नावाचा एक प्रकार तयार केला. वर त्याला 2 भोकं पाडतात आणि आतमधनं नॉर्मल सलाईन डायरेक्ट आतड्यात टाकतात. ते सगळं सलाईन त्याच्यातनं फिरवतात आणि परत सक करून घेतात दुसऱ्या तोंडाने. म्हणजे जी नैसर्गिक छिद्र आहेत त्यांचा वापर न करता कृत्रिम वापरलं, ऑपरेटिव्ह प्रोसिजर केली की बिल 25-30 हजार रुपये बिल करायला काहीच हरकत नसते. आयुर्वेदामध्ये 300-400 रुपयामध्ये ही बस्ती उपक्रम होत असतो. शेक घ्यायचा चांगल्यापैकी, आतड्यांना सगळ्यांना हलवून घ्यायचं, नाभी मसाज, नाभी पुरण करून घ्यायचं आणि कमरेला शेक घेऊन किंवा टब बाथ घेऊन बस्ती घ्यायची. बस्तीने सुद्धा गट्स क्लीन व्हायला छान मदत होत असते. आतड्याला जो मळ चिकटलेला असतो तो चिकटलेला मळ सोडवण्यासाठी तेलाचा वापर करायचा. मग तेल कोणतं वापरायचं हे डॉक्टर ठरवतात, वैद्य ठरवतात. तुमच्या प्रकृतीला त्या सीझनला तुमच्या तक्रारींसाठी काय आवश्यक आहे ते वैद्य ठरवतील. स्वतः तेल तयार करतील, तुम्हाला आणायला सांगतील किंवा कंपनीचं विकत मिळालं ते तरी चालेल. त्यामुळे हा जो काय उपचार आहे बस्ती उपचार हा एखादा करून घेतला तरी चालेल. दुसरा प्रकार आहे टब बाथ. अवगाह स्वेद. नुसतं पाण्यामध्ये बसून राहायचं. ह्या पाण्यामध्ये रेंडल घालायचं, थोडंसं मीठ घालायचं आणि गरज लागेल तसं औषधं वापरण्यात तुरटी चांगलं काम करते. आणि त्या पाण्यात नुसतं बसून राहून योगशास्त्रामधली अश्विनी मुद्रा नावाची जी क्रिया आहे, संडासच्या जागेचं आकुंचन प्रसरण करणं, हे जेव्हा तुम्ही टब बाथ मध्ये बसून करता तेव्हा ते जे पाणी औषधी पाणी आहे ते आतमध्ये खेचलं जातं आणि फ्लशिंगची ऍक्शन, मोठं आतडं जे असतं ह्याला वॉशिंगची ऍक्शन, डुशची ऍक्शन, धुण्याची ऍक्शन अशी होत असते. त्यामुळे मग हे सुद्धा या गट्स क्लीन ठेवण्यासाठी वापरता येऊ शकतं. तिसरा प्रकार जो असतो तो आहे नाभी पुरण. बेंबीमध्ये तेल ठेवणं. एरंडेल तेलाचा सुपारी एवढा बोळा कापसाचा तयार करून त्याच्यात ते एरंडेल बुडवायचं, बेंबीवर ठेवायचं, वर एखादं मोठं पान ठेवायचं, जास्वंदीचं, एरंडाचं, विड्याचं, केळीचं तुकडा असं मिळाला तरी चालतं, आणि ते ठेवून त्याला चिकटपट्टी लावून टाकायची. म्हणजे कपड्यामध्ये वर शोषलं जाणार नाही हे तेल आणि ते नाभीमधनं आत शोषलं जाईल. आता नाभीमधनं शोषलं जाईल ते बरोबर आपल्याला जिथे पाहिजे त्या गट्सवर जाऊन ते काम करणार आहे. जर सुकलं तर परत वापरा, सुकलं तर परत वापरा, हा एक प्रकार करता येतो. चौथा प्रकार जो आहे याला लेपन चिकित्सा सांगितलेली आहे. गट्स क्लिनिंगसाठी लेपन पण वापरता येऊ शकतं. वेखंड आहे, हळकुंड आहे, रक्तचंदन आहे, जायफळ आहे, ह्याचा लेप जर पोटाला लावलात, सुंठीचा लेप पोटाला जर लावलात तर तिथून सुद्धा आतमध्ये काही त्याच्यातले क्षार जे असतात किंवा ऑक्सिडंट्स जे असतात हे शोषले जातात आणि आतमध्ये त्वचेतनं आतमध्ये जाऊन त्या गट्सला जिथे आवश्यक असते तिथे त्यांची शुद्धी केली जाते. म्हणजे फ्लशिंग ऍक्शन जी होण्यासाठी, अगदी डायरेक्ट फ्लशिंग नाही परंतु त्याच्यामध्ये पाचन प्रक्रिया घडवून काही स्त्राव निर्माण करून फ्लश करणं आणि गट्स क्लीन ठेवणं हा एक उपाय आहे. साध्या उपायांमध्ये जेवणामध्ये पहिला घासाला तूप ठेवणं हे सुद्धा गट्स क्लीन ठेवण्यासाठी चांगला सोर्स राहू शकतो. रात्री झोपताना चिया सीड्स घेणं किंवा अतसी बीज घेणं, इसबगोल घेणं किंवा आळीव घेणं, तुळशीचं बी, सब्जा बी, हे सगळे प्रकार गट्स क्लीन ठेवण्यासाठी वापरले जाऊ शकतात. चिकटपणा जिथे तयार असतो तिथे तो सोडवण्यासाठी तेलाचा वापर केला जातो. जसं फणसाचा ढीग हाताला चिकटलेला एवढा घट्ट चिकटलेला असतो तो गरम पाण्याने आणि शॅम्पूने सुद्धा जात नाही. मग कशाने जातो? तेल लावल्यानंतर जातो. हाताला अशी लडबडलेला हात कणिक मळून
ती कणिक मळलेली जी हाताला चिकटलेली आहे ती सोडवण्यासाठी काय वापरलं जातं? पुन्हा तेलच वापरलं जातं. म्हणजे हे जसं हाताला तेल लावल्यानंतर चिकटपणा नाहीसा होतो, तसा आतड्याला जो आतमध्ये चिकटपणा असतो अन्नामुळे आलेला, किंवा आपण बसबस बसबस खाल्लं त्यामुळे, भूक नसताना खाल्लं त्यामुळे, मग इथे जी काही चिकटल्याची जी प्रक्रिया असते ती सोडवण्यासाठी या तेलाचा वापर करा. रोजच्या जेवणात कच्चं तेल जर वापरलं तर ते सगळ्यात बेस्ट मेडिसिन आहे गट्स क्लिनिंगचं. जेवताना पहिल्या घासाला तूप, शेवटच्या घासाला तूप आणि मध्ये मध्ये तेल असं जरी घेतलं ना तरी ती गट्स क्लीन व्हायला मदत होतात. आपल्याकडे ज्या पदार्थांमध्ये चिकटपणा जास्ती आहे अशा सगळ्या पदार्थांवर वर्ण तेल किंवा तूप घालायला सांगितलेलं आहे. गट्स क्लिनिंगचाच हा एक भाग आहे. जसं मोदक आहे, मोदकाची जी उकड असते ही खूप चिकट असते आणि म्हणून मोदकावर तूप घातल्याशिवाय खायचं नाही. भाकरीचं पीठ चिकट असतं, त्याच्यावर तेल घातल्याशिवाय खायचं नाही. वरण आहे किंवा पुरण आहे शिजलेलं असतं, त्याच्यावर तूप घातल्याशिवाय खायचं नाही. भात आहे शिजलेला चिकट असतो, त्याच्यावर तूप घातल्याशिवाय खायचं नाही. म्हणजे जिथे जिथे चिकटपणा आहे तो सोडवण्यासाठी आपल्याकडे तेल आणि तूप कच्च्या स्वरूपात वरून सांगितलेलं आहे. हे वरून घेण्याचं जे काही तेल आहे हे आयुर्वेदामध्ये आणि आपल्या भारतामध्ये इतकं सुंदर युक्तीने वापरलं गेलंय. त्यामुळे गट्स क्लिनिंग हा पाश्चिमात्य प्रकार आपल्याकडे कधी आलाच नव्हता, कारण आपल्याकडे सहजपणाने हा सगळा जो काही चिकट भाग असतो हा काढण्यासाठी या पदार्थांचा वापर केला जात असतो. याच्याबरोबर आणखीन एक पदार्थ सांगून ठेवतो, ते म्हणजे आंबट पदार्थ. गट्स क्लिनिंगसाठी जसं ते त्या कढईचं असलेला तेलकटपणा उषटपणा काढण्यासाठी राख वापरली जाते की नाही, चिंच वापरली जाते की नाही, आमसोल वापरलं जातं की नाही, पितांबरी पावडर, अरे काय आंबटच आहे सगळं ते. मग तुम्ही सरळ आंबट पदार्थ असलेलं ताक किंवा आंबट सोलकढी जर घेतलीत तरी गट्स क्लिनिंगचं काम होणार आहे. त्याचं नाव वेगळं दिलं म्हणजे काय त्याच्यातला भारतीय दृष्टिकोन नष्ट होतो असं नाही. दृष्टिकोन जर भारतीय ठेवला तर आरोग्य देखील तुम्हाला 100 वर्ष निरोगी आणि आनंदी ठेवण्याची संधी मिळत असते. फक्त ती शोधता यायला पाहिजे. धन्यवाद. भांडी असतात ही भांडी अत्यंत महत्त्वाची असतात. इतकं सुंदर हे काशापासून तयार केलेलं ही वाटी आहे. ह्याचं वजन पण खूप जास्ती आहे. हे जे ताट आहे हे ताट सुद्धा काशापासून तयार केलेलं आहे. हे वेगवेगळे धातू आपल्या परंपरेमध्ये होते आणि अशी ताटं जर पाहिजे असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला आहे. तुम्हाला अशा ताटांची मागणी जर तुम्ही व्हॉट्सॲपवरनं जरी केलीत तर या ताटांची सगळी मोजमापं किंवा त्यांचं वजन, पाठवण्याचा खर्च सगळं तुम्हाला घरपोच मिळेल.